जर तुम्ही ही कागदपत्रे जमा केली नाहीत तर तुमचाही संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता बंद होऊ शकतो। नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे। दिव्यांग लाभार्थी असोत, विधवा महिला असो, ज्येष्ठ नागरिक असो, वृद्धापकाळ योजना असो किंवा आजारी व्यक्ती, यासाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। आज आपण स्पष्टपणे जाणून घेणार आहोत की कागदपत्रे कधी जमा करायची, कुठे जमा करायची, कोणी जमा करायची आणि सर्वात महत्त्वाचं, चूक झाली तर हप्ता बंद होतो का। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एकही मुद्दा चुकवणं तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर तुमची बातमी अक्षय या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच खरे, अधिकृत आणि वेळेवर अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अलीकडे काही तालुक्यामध्ये तहसील कार्यालयाकडून अचानक सूचना काढण्यात आल्या। या सूचनामध्ये असं सांगण्यात आलं की लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे जमा करावीत आणि काही ठिकाणी 31 तारीख शेवटची तारीख आहे असंही स्पष्टपणे नमूद करण्यात आलं। ही सूचना फक्त काही तालुक्यांपुरती मर्यादित होती, पण ती माहिती व्हॉट्सअप, युट्यूब आणि सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात पसरवली। यामुळे काय झालं, संपूर्ण राज्यातील लाभार्थी गोंधळात पडले। मित्रांनो, या सूचनानंतर मोठ्या प्रमाणावर फोन, मेसेज आणि कमेंट्स आल्या। जवळजवळ सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न होता, सर आमच्या खात्यात गेल्या 2-3 महिन्यापासून नियमित पैसे येत आहेत, काहींना 2000 रुपये, काहींना 2500 रुपये, तर काहींना 1500 रुपये नियमित मिळत आहेत। मग जेव्हा पैसे नीट येत आहेत तर आम्हालाही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत का? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे। मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया, तुम्हाला कागदपत्रे द्यायची आहेत का? मित्रांनो, याचं स्पष्ट आणि अगदी सरळ उत्तर आहे हो, कागदपत्रे जमा करावी लागतात। पण लगेचच दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आता लगेच नाही। जोपर्यंत तुमच्या तालुक्यातून, तुमच्या जिल्ह्यातून अधिकृत परिपत्रक किंवा लेखी सूचना येत नाहीत तोपर्यंत कुठलीही धावपळ करू नका, कोणाच्या सांगण्यावरून तहसीलमध्ये जाऊ नका आणि कागदपत्रे जमा करू नका। आता आपण पाहूया कोणती कागदपत्रे मागवली जातात। मित्रांनो, सर्वसाधारणपणे तहसील कार्यालयाकडून हीच कागदपत्रे मागवली जातात। नंबर 1 UDID कार्ड, नंबर 2 उत्पन्नाचा दाखला, नंबर 3 रेशन कार्ड, नंबर 4 आधार कार्ड आणि नंबर 5 हे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे, हयातीचा दाखला। ही सर्व कागदपत्रे वर्षातून एकदाच आणि फक्त तहसील कार्यालयातच जमा करायची असतात। आता आपण जाणून घेऊया हयातीचा दाखला म्हणजे नेमकं काय। मित्रांनो, हयातीचा दाखला म्हणजे लाभार्थी जिवंत आहे याचा साधा दाखला। हा काही अवघड कागद नाही। हा दाखला तुम्हाला ग्रामसेवक किंवा सरपंच किंवा तहसील कार्यालय यापैकी कुणाकडून हे मिळू शकतो। काही ठिकाणी साध्या अर्जावर दिलेला हयातीचा दाखलाही स्वीकारला जातो। आता आपण पाहूया ही प्रक्रिया सगळ्या तालुक्यात एकाच वेळी राबवली जाते का? मित्रांनो, सगळ्या तालुक्यामध्ये एकाच वेळी कागदपत्रे मागवली जात नाहीत। एका तालुक्यात आज सूचना आली तर दुसऱ्या तालुक्यात ती पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात येऊ शकते। मागील अनुभव पाहता बहुतेक वेळा मार्च किंवा एप्रिल महिन्यात ही प्रक्रिया सुरू होते। जरी पैसे येत असले तरी हा नियम सगळ्यांसाठी सारखाच आहे। मित्रांनो, ज्यांच्या खात्यात 1500 रुपये, 2000 रुपये किंवा 2500 रुपये नियमितपणे येत असतील त्यांना ही सूचना आली की कागदपत्रे द्यावीच लागतात। या नियमात कोणालाही सूट नाही। म्हणून मित्रांनो, व्हॉट्सअप मेसेज किंवा तोंडी सांगणारे यावर विश्वास ठेवू नका। जोपर्यंत लेखी आणि अधिकृत सूचना तहसील कार्यालयाकडून येत नाहीत तोपर्यंत पैसे बंद होत नाहीत। कागदपत्रे फक्त आणि फक्त तहसील कार्यालयातच जमा करायची आहेत। कुठल्याही दलाल, एजंट किंवा खासगी व्यक्तीकडे कधीही कागदपत्रे देऊ नका। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, कागदपत्रे जमा करताना त्याची पावती किंवा सही नक्की घ्या। जर भविष्यात काही अडचण आली तर ही पावती तुमच्यासाठी पुरावा ठरते। म्हणून मित्रांनो, प्रत्येक अपडेट तालुक्यानुसार वेगळी असते। दुसऱ्या जिल्ह्याचा व्हिडिओ पाहून घाबरू नका। योग्य वेळी योग्य काम केलं तर कोणतेही अडचण येत नाही। जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना शेअर करा आणि तुमची बातमी अक्षय या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।